सगळ्यांना. तर आज आपला व्हिडिओ 2-3 दिवस झालं आपला व्हिडिओ काय आला नाही, म्हणून आज आम्ही व्हिडिओ करतोय. तर बघा, आज जरा मळ्यातलं काम पटकन आवरून आलोय, म्हणजे लवकर आवरलं आज मळ्यातली कामं. रोज जरा उशीर लागतो म्हणून म्हणलं मला कंटाळा बी आला नाही लय, म्हणून म्हणलं जरा मिशनीवर बसावं. तर बघा, रात्रीचं शिवलं असं असतं, रातभर शिवायचं आणि दिवसा उसवायचं असे काम आहे. चुकलं माझं जरा ही, तर चुकत राहणार आहे. जाऊ द्या, ते विषय नाही. विषय मळ्यातला सांगते तुम्हाला आज काय झालं ती. तर मी मळ्यात गेली खुरपायला, तर मला तिथं अजून 2-3 सस, त्या दिवशी 2 दिसलं होतं, आज 4-5 सस दिसलं मला तिथं. मी काय पुरी नेले नव्हते आज, त्यामुळं लई त्याच्या मागं लागली नाही. आणि म्हणजे जास्त पाळायला नव्हतं त्यांना, पण आपलं वांग्याच्या रानात होती ती बागेत आणून चुली गवतात का तर दुसरी काय खाऊ नये म्हणून. पण लई छान सस होतं, पण काय मला आणू वाटलं तर घरी, म्हणून तिथंच ठेवलं. कारण घरी आणलं तर त्याची सेवा करायला लागते. सेवा म्हणजे त्याला खाया पियाला घालायला लागतं. परत किती जर केलं तर मोकळ्या रानात हिंडलेलीच चांगली असते. आपण उगं कोंडून ठेवायचो, हाय आपल्या जित्राबाची अद्दा उठते खायची गवत, त्यांना अजून कुठनं घालायचं. म्हणून काय केलं, ती वांग्यातली होती ती बागेत घेऊन सोडली, आणि परत ना लागली खुरपायला. मी थोडंसं गवत काढलं, परत ना भाजी थोडीशी आणली चिगळाची गोळा करून, आली. लई वेळ थांबलीच नाही मळ्यात, का तर आज जरा झालंय पावसाचं वातावरण. जरा म्हणजे पाऊस ही काय वारं चालू आहे सगळं, 2-3 थेंब आलं बी पावसाचं. पण भ्या वाटतं इजं वाऱ्यात मळ्यात थांबायचं म्हणजे एकट्याने, म्हणून आली लवकरच घरी आज. त्यामुळं आज मला मिशनीवर बसायला वेळ मिळाला नाही. सहसा मिशनीवर मी दुपारचीच बसते, कारण आता कसं या दिवसभर काय मळ्यात थांबू वाटत नाही, कारण ऊन लई कडाक्यास पडतंय. त्यामुळं उन्हामुळं मळ्यात काय थांबू वाटत नाही, म्हणून सकाळचं 9-8 असं जमाला असं जातो मळ्यात, आणि 12, 11:30-12 वाजता माघारी येतो, कारण तिथनं मोरं ऊन भरपूर असतं म्हणून माघारी येतो. आणि 3:30-4ला शक्यतो 3:30 वाजेपासूनच जातो मळ्यात. मग त्यामुळे रोज जातो. पण आज काय झालं, पाणी पण नव्हतं आम्हाला. बाबा लाईन चालू केली, पाणी भरलं, घरचं पाणी भरून तर वाजले 4:30. म्हणलं जावं, थोडंसं गवात तरी आणावं लागते. शिर्डी आहे घरी, मसरा येते, म्हणून गवत आणायला गेली मळ्यात. वारं चालूच आहे बघा, वारं येते सगळं. तर असा आपला दिवस जात असते. फक्त ह्या दिवसात जरा भीती वाटते, वीज वारी लई, म्हणजे वीज वाऱ्याचं बाहेर निघू वाटत नाही. आणि वीज वाऱ्याचं कसं आहे, ह्या दिवसात 4लाच चालू होतं, कधी 3लाच चालू होतं. त्यामुळं वीज वाऱ्याच काय मळ्यात जाऊ वाटत नाही. आणि आज नेमकं माझं 4:30ला काम झालं इथलं, आणि गेली मग मळ्यात, आणि एक अर्धा-भर तास काम केलं तर झालं वारा चालू, म्हणून आली पटकन घरी आपली. तर सगळा स्वयंपाक बनवला, जेवली, खाल्ली, आता मिशनी बसली. तर हे बघा, ही आपल्याला ब्लाऊज आला एक शिवायला असा. हे ऑलरेडीच गळा वर्क आहे, आरीवर्कच आहे, आणि हे पूर्ण बाहेर आरीवर्कचे बघा. त्याला मी लावलंय स्वतः. नंतर तर अशा ब्लाऊजला आपण हे ऑलरेडी गळा असल्यामुळं त्याला आपण 50 रुपये एक्स्ट्रा घेतो. ही गळा ऑलरेडी असा असल्यावर, आणि जास्त भरलेला खाड्यांचा गळा असला तर मग 100 रुपये एक्स्ट्रा असते. आणि हे लेसला 100 रुपये, असं म्हणून हे ब्लाऊज जातो बघा 350-400 रुपये शिलाई ह्याची पडते. तर आता हे उद्या द्यायचं आहे, म्हणून मी आता शिवत बसली आहे. आता पटकन शिवून हे अस्तर हे जोडून घेतला रात्रीच, कालच मी जोडून घेतलाय, पण त्याच्यावर मला मिशनी बसायलाच वेळ मिळणार नाही. म्हणून आता हाय वेळ, लाईट पण टिकली, वारा आहे पण लाईट पण टिकली आहे. म्हणलं लाईट टिकली तर बसा मिशनी. आता काय काम पण नाही दुसरं. खरं तर संध्याकाळ शिवायचं नसतं कपडे, पण आता आपल्याला नसतोय वेळ, म्हणून आता शिवते. वेळ म्हणजे बऱ्याच इकडं तिकडं धावपळ चालूच असते, आणि त्यात पाण्याची लई टंचाई आहे आता आम्हाला उन्हाळ्याची. त्यामुळं पाण्यालाच तासभर हिंडायला लागतं.
हिंडाय म्हणजे लाईन जाऊन चालू करायची, मग ती पाणी येऊस्तर तर असं लाईन चालू करून आलं तर कोण महागातावर हायच खोललेलं, त्यामुळं लय वेळ जातो ते पाण्यालाच. तर असं दे आपलं काय चालायचंच असं, थोडा वेळ इकडं तिकडं असं जीवन असतं आहे का नाही. असं दे. तर चला पुढच्या वेळेमध्ये आपण नक्की भेटू. तोपर्यंत नमस्कार.